नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या त्याचबरोबर सगळेजण घरी आहेत आणि एक मोठी गोष्ट घडणार आहे ती म्हणजेच की आता सूर्याच्या घरी दोन गुड न्यूज येणार आहेत आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शेवटी शशिकांत सरनोबत हा राजूचा हात मागण्यासाठी लग्नाची मागणी घालायला सूर्याकडे आलेला आहे. तर ह्या नक्की दोन गुड न्यूज कोणत्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच आता सूर्या नक्की काय करेल, सरनोबतांना काय उत्तर देईल ते आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता गुरुजी आलेले असतात आणि गुरुजी आजीला म्हणत असतात की एक पत्रिका मिळालेली आहे, अगदी परफेक्ट अशी जुळत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जर लग्न झालं तर तुमच्या दारावरती सोन्याचं तोरण येणार म्हणजे येणार, कारण त्या मुलीची पत्रिका जी आहे 36च्या 36 गुण जुळलेले आहेत आणि तुमच्या घराची भरभराट होणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की गुरुजी हे सगळं बोलत असतात आणि त्यासोबतच गुरुजींचं असं म्हणणं असतं, काही झालं तरी ही पत्रिका जी आहे ती खरंच खूप चांगली आहे आणि घराण्याचं खरंच नाव लौकिक होणार आहे, घराण्याचं रोशन होणार आहे, खूप भरभराट होणार आहे. या सगळ्या गोष्टींमुळं आता सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आजी विचारतात की नक्की ती पत्रिका कोणाची बघू. मग ती पत्रिका शशिकांतच्या हातात दिली जाते आणि जेव्हा शशिकांत ती पत्रिका पाहतो, त्याच्यावरचे नाव बघतो राजश्री शंकर जगताप, तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसतो. जेव्हा राजश्री शंकर जगताप म्हणजे त्या सूर्याची बहीण आणि ती पत्रिका जुळत आहे ही गोष्ट कळलेली असते, तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप धक्का बसलेला असतो. त्या सूर्याच्या बहिणीचं लग्न या घरात होणार नाही असं ठरलेलं असतं. काही झालं तरी सूर्याची बहीण. मग सत्याला खूप राग येतो. सत्या म्हणतो, डोक्यावर पडलाय का तू, तुला कळत नाहीये काय चाललंय नक्की हे सगळं, असं म्हणत सत्या बोलायला सुरुवात करतो. सत्याचं असं म्हणणं असतं, काही असलं तरीही ही पत्रिका जुळता कामा नये, ह्या पत्रिकेचं काहीही होऊ शकत नाही असं त्याचं म्हणणं असतं. इकडे राजूने तिचं यूट्यूब चॅनल काढलेलं आहे आणि तिच्या यूट्यूब चॅनलवरती तिला व्हिडिओ टाकायचा आहे, त्यासाठी राजूचे प्रयत्न चाललेले असतात. राजू मात्र शोधाशोध करत असते, व्हिडिओ बनवायचा आहे, कॅमेरा कुठं लावायचा, सेटअप कसं लावायचं हे चाललेलं असतं आणि काजू पुड्या मात्र तिचं ऐकत नसतात. तेव्हा काजू म्हणत असतो की इथंच लावायचं आहे. राजू म्हणत असते, अरे इथं लावून उजेड येत नाहीये, अंधार पडतोय, कसं वाटतं ते सांग बरं, असं म्हणत राजू बोलत असते. आणि त्याचवेळी सूर्याची पूजा चाललेली असते. तुळजा तिथे येते आणि म्हणते, सूर्या मला लवकर डॅडींच्या इकडे सोड, मला तेजूला घेऊन क्लिनिकला जायचं आहे, तिची अपॉइंटमेंट आहे, सोनोग्राफी आहे आज तिची, हे सगळं ती सांगत असते. परंतु इकडे मात्र आता सूर्या म्हणत असतो की हो, पण त्याला आता इंटरेस्ट असतो ते म्हणजे हे राजूचं काय झालेलं आहे, राजू नक्की काय करते या गोष्टीमध्ये त्याला जरा जास्तच इंटरेस्ट असतो. तो म्हणून राजूकडे येतो आणि पाहू लागतो, कारण सूर्यासाठी हे सगळं नवीन असतं. त्याला कळत नाहीये की हे काय घडतंय, त्यांच्या डोक्यात नक्की काय चाललंय, ह्या सगळ्याजणी काय करतायत, हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि म्हणूनच तो तिथे विचारत असतो. परंतु राजू म्हणत असते, दादा बाजूला होणार आहे जरा, काय चाललंय तुझं हे सगळं, असं म्हणत राजू जे आहे ती त्याला बाजूला ढकलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र सूर्या तिथे तो मध्ये उभा राहतो. राजू म्हणत असते की अरे दादा नको ना, मी लाईव्ह आले ना, मी बोलते नाही तर, हे सगळं चाललेलं असतं. त्याचवेळी तिथं काजू म्हणतो की अरे दादा, शेवटी राजू म्हणते की बघितलं का, ये इकडं सांगते तुला काय होतंय, असं म्हणत राजू त्याला बोलवते आणि त्याला कमेंट वाचून दाखवते. बघितलंस ना काय काय कमेंट आलेले आहेत आणि कशा कमेंट आलेल्या आहेत, तू असं काय करतोय दादा सांग बरं, आणि हे सगळं का करतोयस तू, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं त्याचवेळी सूर्या त्याला फोन आलेला असतो आणि सूर्या डॅडींच्या घरी येतो. त्यांचं चालू दे असं तुळजाने सांगितलेलं असतं, मी तुला गाडीवर सांगते, हे प्रोडक्ट विकायचे आहेत या संदर्भात सगळं असतं. आणि शेवटी आता सूर्याला फोन आलाय, सूर्या डॅडींच्या घरी धावत येतो. काय झालं, डॅडी म्हणतात, अहो आम्हाला बी फोन आला होता, आम्हाला नक्की माहीत नाही आहे काय झालेलं आहे, पण नक्कीच काहीतरी असं आहे, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कुठंही जायचं नाही, घरीच थांबा, ते आल्यावर सांगणार आहेत आपल्याला, असं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यातच शत्रू, तुळजा आणि त्याचबरोबर हे सगळेजण आलेले असतात आणि ते बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की
तुळजा म्हणत असते की काय. सूर्या म्हणतो काय झालंय सांगा. डॅडी म्हणतात काय झालंय बाळ, ठीक आहे ना, सगळं ठीक आहे ना. आणि सूर्या पण म्हणू लागतो की तेजू काय झालंय, तुझा चेहरा असा का झालेला आहे, हे सगळं काय घडतंय, हे बोलत असतो. आणि तेव्हा मात्र सूर्या हे बोलतोय हे पाहून मात्र सूर्या, तुळजा हे सगळेजण तिथं असतात, परंतु डॅडी तिथं बोलत असतात. आणि मग सूर्याला तुळजा म्हणते की अरे बाळ नाही, बाळ कशी विचारायचं बाळ. तेव्हा सूर्या म्हणतो म्हणजे. डॅडींना पण प्रश्न पडतो. डॅडीही विचारू लागतात की काय झालंय नक्की, तुम्ही हे सगळं काय बोलताय. तेव्हा इकडे सांगायला सांगितलं जातं ते म्हणजे आपल्या तेजूच्या पोटात 2-2 बाळ आहेत. तेव्हा डॅडी म्हणू लागतात की 2-2 बाळ आहेत म्हणजे खरंच खूप भारी झालेलं आहे. म्हणजे आता या निंबाळकर घराण्याला 2-2 वारस असणार आहे, 2-2 मुलं जन्माला येणार आहेत. आणि हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा तुळजा म्हणत असते की मला असं वाटतंय की तेजूच्या पोटी आई जन्म घेते, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र डॅडी म्हणत असतात की नाही, तुमच्या आईला जन्म घ्यायचा आहे ना, मग घेऊ द्या ना. कसं आहे माहिती आहे का, घेऊ द्या जन्म, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण तुमच्या आईला जर जन्म घ्यायचा असेल तर तुमची आई मुलाच्या रूपात जन्म घेईल. तेव्हा सूर्या आणि तुळजा दोघांचंही तोंड पडलेलं असतं. हे डॅडींचे विचार त्यांना कळलेले असतात. त्याचबरोबर आता तेजूकडे मालन येते आणि मालन जी आहे ती तेजूचं गोड कौतुक करते, तिला साखर भरवते आणि तिला सांगू लागते की अगं खरंच, म्हणजे तिला कळत नसतं, ती बोलत नाहीये कारण तिला भीती वाटत आहे जर माझा आवाज आलाय हे जर मालकांना कळलं तर खूप अवघड होणार आहे. या गोष्टीची भीती तिच्या मनात असते आणि म्हणून तिनं शांत राहत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सूर्या तिथे असतो आणि सूर्या म्हणत असतो की खरंच काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं, तुम्ही सगळेजण काय बोलताय, काय करताय, हे बोलणं चालू असतं. आणि त्यावेळेस तिथं आलेले असते ती म्हणजे डॅडी. कारण ते सगळेजण म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या खूप भयानक अशा घडत असतात. आणि डॅडींचं म्हणणं असतं की आत्ता तुमचं काय चाललेलं आहे. सगळेजण म्हणत असतात की तुझा आवाज आला पाहिजे, तुझा आवाज येण्यासाठी जे काय करायचं आहे ते सगळं करायची आमची तयारी आहे. आणि लवकरात लवकर आता बाळाचं नाव पण सुचवायचं आहे, हे बोलणं सुरू झालेलं असतं. कारण शालन आत्या असती तर हे केलं असतं, पण आमच्यासाठी तू आत्याच आहे, असं म्हणत ते बोलत असतात. आणि डॅडी मात्र तिथे येतात आणि दम देऊ लागतात की काही सांगायचं नाही, असं मालनला ते दम देत असतात. तुळजाने तर ठरवलेलं आहे की छान अशी ट्रीटमेंट करायची आणि या सगळ्यातून खूप छान असं सगळं घडलं पाहिजे असं वाटत असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात उद्याच्या भागामध्ये शशिकांत शशिकांत सरनौबत हा सूर्याकडे आलेला असतो. सूर्या म्हणत असतो की तुम्ही इथे काय काम. तेव्हा तो म्हणत असतो की नाही, काम एकच आहे म्हणून आलेलो आहे. आणि त्याचबरोबर नक्की काम कोणतं आहे हे विचारलं जातं. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की तुमच्या 2 बहिणींची लग्न झालेत, आता 3ऱ्या बहिणीच्याही लग्नाचा विचार असेल ना, म्हणून आलेलो आहे. तेव्हा मात्र सूर्या म्हणत असतो म्हणजे, पण त्यांचा तुमच्याशी काय संबंध आहे. तेव्हा ते सांगत असतात की आमचे धाकले बंधू प्रसादराव यांच्या लग्नासाठी आम्ही मागणी घालायला आलेलो आहे. सूर्या म्हणतो तुम्ही विचार कसा केला. सूर्या मात्र चिडलेला असतो कारण राजू जे आहे तिच्यासाठी मागणी घालायला तो आलेला आहे आणि ही गोष्ट मात्र सूर्याला पटलेली नसते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.